दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांचा राजीनामा, दिल्ली विधानसभा भंग केल्याची अधिसूचना नायब राज्यपालांकडून जारी, नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा. दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक. छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत सुरू असलेल्या चकमकीत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 2 जवानही शहीद, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र स्फोटकं जप्त. नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सुरक्षा दलाला मोठं यश, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया. गडचिरोलीतूनही नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न जारी राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर, दोन्ही देशांच्या प्रमुखांसोबत करणार चर्चा. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्याच्या वाटचालीत शेतकऱ्यांची भूमिका मोलाची असून शासन व्यवस्था शेतकऱ्यांप्रती नतमस्तक असल्याची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भावना. चंद्रपूरच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित आनंदवन मित्र मेळाव्यात मुख्यमंत्री सहभागी, प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची फडणवीस यांची घोषणा. उत्तराखंडमध्ये देहरादून इथं सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 26 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची 114 पदकांची कमाई. भारत आणि इंग्लंड दरम्यान कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडची सावध सुरुवात. आणि कॅरिबियन समुद्रात 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, पोर्तो रिको इथं सुनामीचा इशारा.